एका छोट्याशा गावात एक गरीब पण प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याचे नाव माधव होते. माधव खूप कष्टाळू होता. रोज सकाळी तो शेतात काम करायचा आणि संध्याकाळी गावातील वृद्ध लोकांची मदत करायचा. एके दिवशी गावात एक साधू आले. ते म्हणजे साक्षात नारद मुनी होते. पण हे कोणालाच माहिती नव्हते. त्यांनी गावकऱ्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. साधूंनी गावात सांगितले, जो कोणी मला मनापासून मदत करेल त्याच्या पावलाखाली सोने उगवेल. हे ऐकताच गावातील बरेच लोक स्वार्थाने साधूंच्या मागे फिरू लागले. पण माधव नेहमीप्रमाणे आपले काम करीत राहिला. एक दिवस साधूंनी मुद्दाम जड ओझे उचलले आणि रस्त्यात बसले. गावातील लोकांनी पाहिले पण कोणीही मदत केली नाही. कारण त्यांना वाटले, आता मदत केली तर सोनं मिळेल. माधव मात्र शांतपणे पुढे गेला. साधूंना नमस्कार केला आणि म्हणाला, बाबा, मी मदत करू का? साधूंनी हसून होकार दिला. माधवने त्यांचे ओझे उचलले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. जसा तो परत फिरला तशी त्याच्या पावलाखाली सोन्याचे ठसे उमटू लागले. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. साधू आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, माधवा, तुझी मदत स्वार्थासाठी नव्हती, म्हणून तुझी पावले सोन्याची झाली. माधवने मात्र ते सोने स्वतःसाठी न ठेवता गावाच्या विकासासाठी वापरले. शाळा, विहीर आणि मंदिर बांधले. बोध, निस्वार्थ भावनेने केलेले कार्यच खरे सोन्याचे पाऊल ठरते. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.